पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करणारा जनसंघर्ष अर्बन नीती पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालकाविरुद्ध आता 370च्या जवळपास ठेवीदारांनी पोलिसात तक्रारी दिल्याची माहिती समोर येत आहे। बँकेमध्ये मुदत ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि एकूण 44 कोटी रुपयाची अफरातफर करणाऱ्या जनसंघर्ष निधी बँकेच्या अध्यक्षासह 6 जणांवर 2 दिवसांपूर्वी दिग्रस पोलिसात गुन्हे दाखल झाले होते। आता मात्र दिग्रस आणि पुसद पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 350 ठेवीदारांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या प्रकरणातील अध्यक्ष देवानंद मोरे, प्रणित मोरे, प्रीतम मोरे, जयश्री मोरे, अनिल जयस्वाल, साहिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल या 6 संचालकावर दिग्रस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान हे सर्वजण पसार झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची 2 पथके रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त झाली आहे। 2021 ला या बँकेचे उद्घाटन झाले होते। या बँकेमध्ये 1500च्या वर सभासद असल्याची माहिती समोर येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे मुख्य शाखा आहेत, तर पुसद, आर्णी, नेर, दारव्हा या ठिकाणी शाखा आहेत। वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा या ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत। ठेवीदारांची रक्कम देण्यास बँक आता टाळाटाळ करत होती, त्यावरूनच ठेवीदारांचा संशय वाढला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। दरम्यान रजिया बानो अब्दुल रफीक यांनी दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांवर 410, 120, 406 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले।